नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली अशाची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. गुणमिलनानंतरही घटस्फोट का, या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिर्विद व वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. पंडितजी, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अत्यंत नमस्कार. महत्त्वाचा विषय आहे खरं तर, खरंय. की गुणमिलनानंतरही घटस्फोट होतात आणि बरोबर. सध्या हा समाजामध्ये जर का आपण पाहिलं तर ज्वलंत विषय आहे. खरंच आहे. याचं कारण सांगू शकता का? आणि गुणमिलनाचा चार्ट यावर आपण खरं तर लग्न करताना किती विश्वास ठेवावा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. बरोबर आहे. नमस्कार. आजचा हा अतिशय ज्वलंत प्रश्न तयार झालेला आहे. पण नॉर्मली माझ्या ऑफिसमध्ये येतात तेव्हा घटस्फोटाची केस चालू असते. आमचे 28 गुण जुळले, आमचे 27 गुण जुळले, सगळं जुळलं, तरी पण आता कोर्ट केस चालू आहे, मुलगी घरामध्ये नाही, किंवा अनेक प्रॉब्लेम असतात. किंवा घटस्फोट झालेले लोक पण म्हणतात आम्ही एवढे गुण जुळलेले असताना पण वय जीवनात डिस्टर्बमध्ये घटस्फोट झालेला आहे. लक्षात घ्या की महत्त्वाचा मुद्दा, गुणमेलनाचा चार्ट जो पंचांगामध्ये आहे, त्या गुणमेलनाचा चार्टचा आणि तुमच्या लग्नाचा काडी मात्र संबंध नाही. हे बोल्ड स्टेटमेंट अनेक वेळा मी दिलेलं आहे आणि सत्य परिस्थिती आहे. आणि हे मी अनेकदा आव्हान पण केलेलं आहे दाते पंचांगवाल्यांना पण, आणि परत मी करतो. पंचांगाचा अतिशय उत्तम उपयोग आहे. पंचांगाबद्दल मला काय बोलायचं नाही आहे, पण ते पंचांगामध्ये असलेलं गुणमेलनाचा चार्ट हा 5वीतला मुलगा पण बघू शकतो आणि तो लग्नाचं भविष्य ठरवू शकत नाही. आणि या गुणमेलनाच्या चार्टच्या अंधविश्वासावर अनेक लोकांचे घटस्फोट होत आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. माझा बोलण्याचा रोग समजून घ्या. गुणमेलनाच्या चार्टबद्दल मी बोलतोय. इव्हन त्या गुणमेलनाच्या चार्टमध्ये पंचांगाच्या खाली लिहा, या गुणमेलनाचा चार्ट बघून लग्न केल्यामुळे सक्सेस होईल याची गॅरंटी नाही, असं तरी काय तर लिहायला पाहिजे. आज मी गेले 8-10 वर्ष यावर बोलतोय आणि याबद्दल ऑब्जेक्शन असलेलं असतं आजपर्यंत बरेच ज्योतिषी मॅड आले असते किंवा ब्राह्मण पण आले असते. जे लोक विद्वान ज्योतिषाचं काम करतात, हे माझं म्हणणं मान्य 100% करतील. 30 ते 35 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये फिरलेलं आहे. मला माहिती आहे काय आहे ते. मी एक इंजिनियर आहे, टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतो आणि माझा एक्सपिरियन्स पण तेवढा आहे. त्यामुळं पंचांग समजा तुमचंच डोळ्यासमोर घ्या. तुमचं जर कर्क रास आणि पुष्य नक्षत्र असेल, तुमचं लग्न करायचं असेल, आणि तुमच्या समोर ज्या मुलीचं पण कर्क रास आणि पुष्य नक्षत्र, रास आणि नक्षत्र या दोनच पॉइंटवर त्या पंचांगामध्ये गुणमेलनामध्ये किती गुण आहेत, 18 पेक्षा जास्त आहे का, मग करा, नसेल तर करू नका. हा अशा पद्धतीनं मेलन करून बघितलं जातो. पण जो पंचांग, आपली जी पत्रिका, चौकोनी पत्रिका, आणि जे ग्रह जे आहेत ते ग्रह अनेक वेळा बघितलेच जात नाही. बघितलं केलं तर पण पर त्या पॉइंटवरच येतं. त्यामुळं प्रत्यक्ष पत्रिकेमध्ये कळतं की घटस्फोट आहे की नाहीये. हे कन्फर्मेशन न घेता डायरेक्ट गुणमेलनाच्या चार्टवर बघितलं तर घटस्फोट होणं शक्य नाही. सगळ्यात महत्त्वाचं हा एक क्रांतिकारी आणि रिव्होल्युशनरी पॉइंट आहे हा, की ज्या अनेक वेळा मी लोकांना म्हणतो, अरे तुमचा घटस्फोट झालाय, कुठल्या ब्राह्मणाने सांगितलं, जा त्यांना पर्यंत पकडा. आता घटस्फोटाची केस चालू आहे, कुठल्या ब्राह्मणाने, 3-4 सगळ्यांच्याकडे जा. जोपर्यंत हे रेव्होल्युशन होणार नाही तोपर्यंत घटस्फोट होत राहतील. हे माझ्या 30 वर्ष एक्सपिरियन्स नुसार मी तुम्हाला सांगतोय. टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू, एक जर फोन आवाज किंवा उठवला की हजारो लोक येतील आपल्याकडे की ज्यांना खरंच गुणमेलन केलं आणि घटस्फोट झालेला आहे. विदाउट पुराव्याशिवाय मी काय बोलत नाही. त्यामध्ये मग एक नाडी दोष आला, बाबा मुलंच होत नाही. सायन्स कुठे गेलेलं आहे, IVF सरोगसी कुठे गेलेलं आहे सायन्स. काय तुम्ही ब्लड ग्रुप वेगळा आहे का नाही एवढं चेक करा. पत्रिकेमध्ये नुसतं एक नाडी दोष लग्न अरे बिंदास बोल्ड पण आहे ते ब्राह्मण, एक नाडी दोष लग्न करू नका, मुलं होणार नाहीत. थोतांड आहे ते. मृत्यू षडाष्टक येऊ, कोण मरणार आहे, काय संबंध आहे, मला याच्या केस दाखवा. मी 100 केस 100 पण जगलेले मी दाखवतो की मृत्यू षडाष्टक झाला आणि मेलेलं आहे. त्यामुळं अशा गोष्टी ज्या आहेत, या गोष्टीच्या बळी पडू नका. आणि परत 6वा गुरु आला, 8वा गुरु आला, 12वा गुरु आला, लोकांनी लग्न करायची का नाही करायची, फिल्टर लावायचं तर लावायचे किती. म्हणजे एक नाडी दोष लावणार, मनुष्यगण राक्षसगण करू नका. त्या व्यक्तीने काय चूक केलं राक्षसगणात झाला म्हणून. एक तर आहेत देवगण, मनुष्यगण, राक्षस, 3च गण आहेत. 140 कोटी लोक आहेत.
मग त्यामधले अप्रॉक्सिमेट 60 कोटी 40 कोटी तर लोक भांडत बसले असते एकमेकाबरोबर. सो थोडंसं आपल्याला प्रॅक्टिकल वेनं विचार करायला लागणार. मी प्रॅक्टिकल वेनं विचारच करून अनेक गोष्टी करतो. आजपर्यंत मी कधीही गुण मेलन केलेलं नाही. चार्टवरून माझ्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये पंचांग शोधून दाखवा, पंचांगच नाही माझ्या केबिनमध्ये. काय गरज आहे मला गुण मेलला? चार्टच नको आहे. जेव्हा बघेल तेव्हा कुठे आपण वाटलं तर मला माझ्या लेवलला मी पंचांगातलं नसेल तर कॅलेंडरला पण लिहिलं अशुभ दिवस कुठला, शुभ दिवस सगळं असतं. मुद्दा हा आहे की गुणमेलनाचा चार्ट बघून लग्न करू नका. जो कोणी तुम्हाला म्हणेल ना किती गुण जुळले म्हटलं त्या लक्षात गुणमेल एवढे गुण जुळले असं म्हटलं ना की लक्षात आणायचं की या माणसाला ज्योतिषातलं काहीही कळत नाही. त्यांनी हे पण सांगायला पाहिजे मी गुणमेलनाचं काय बघत नाहीये, तुमच्या मुलाची मुलीच्या पत्रिका बघून ठरवतोय की हे लग्न सक्सेस होणार आहे का नाही. त्याला मी 100% मानतो. हे माझं 4-5 वर्ष एक्सपिरियन्स नाहीये, हे माझं 30+ इयरचा एक्सपिरियन्स आहे. या जोरावरच मी बोलतोय. आणि सगळ्यांनी कृपया सगळ्यांनी असंच पद्धतीनं बघावं, लग्न करावं. पत्रिका बघून यश आहे की नाही, सक्सेस आहे की नाही, लग्न टिकणार आहे की नाही, संतती होणार आहे की नाही, अपघाती काय प्रॉब्लेम आहे का, सगळं कळतं. त्यामुळं हा महत्वाचा पॉइंट आहे. गुणमेलन बघायचं बंद करा. नक्कीच. मला वाटतं सर अशा काही जणांनी तुमच्याकडनं मार्गदर्शन सुद्धा घेतलेलं आहे. काहींच्या अशा प्रतिक्रिया आहेत, फोन सुद्धा आपल्याला येत आहेत. तर सुप्रिया जाधव बोलतायत कोथरूडवरून. नेमका त्यांचा काय प्रश्न आहे आपण ऐकूयात. सुप्रिया बोला. हॅलो, नमस्कार सर. बोला. मी सुप्रिया जाधव बोलते कोथरूड मधून. बोला. हा, माझा भाऊ आहे सर, त्याचा आउट ऑफ इंडिया असतो. बर. तर त्याच्या लग्नासाठी एका मुलीचं स्थळ आलेलं आहे. बर. बोला. त्यांच्या लग्नाबद्दल विचारायचं होतं. बोला. हा, मुलीचे डिटेल्स प्रियंका नाव आहे सर. हा, 19/6/2003. एक मिनिट. 19/6/2003. 2003. हा, 15/12. दुपारी 15-12. हा, आणि जळगाव ठिकाण आहे सर. जळगाव. GA. हा, क्वेश्चन काय काय विचारताय? लग्नासाठी स्थळ आलेलं आहे सर माझ्या भावाच्या. माझा भाऊ आउट ऑफ इंडिया. ओके ओके ओके. आउट ऑफ इंडिया बरोबर आहे. अतिशय विद्वान, ब्रिलियंट, प्रचंड बुद्धिमान, हुशार, कलाकार, दिसायला स्मार्ट अशी व्यक्ती आहे. हो सर. बरोबर. ब्रिलियंट तर हुशार तर आहेच आहे. तर गोल्ड मेडल पण मिळालं आहे सर. गोल्ड मिळालं ते विस्तार स्पष्टपणे येतं. ओके. हो. तर वैवाहिक जीवन या मुलीचं अतिशय उत्तम आहे. संतानाचं सुख चांगलं आहे. आउट ऑफ इंडियाच ही व्यक्ती राहणार आहे. बिझनेस केला, बिझनेसमध्ये पण यश आहे. उच्च शिक्षण पण गॅरंटेडली होईल. जॉबचा पण प्रॉब्लेम नाही. तर ओव्हरऑल अतिशय उत्तम पत्रिका. डोळे झाकून लग्न करा. आता या मुद्द्यावर परत मी बोलतो. आता या मुलीची पत्रिका मॅरिटल पॉइंट ऑफ व्ह्यू 80% सक्सेसची पत्रिका आहे. म्हणजे लक्षात घ्या, ह्या मुलीनी जगातल्या कुठल्याही मुलाशी लग्न केलं सक्सेस व्हायलाच पाहिजे. कुणाची लग्न करू दे. मग आता पॉइंटवर येतो. आता ज्या व्यक्तीने मला कॉल केला त्या या मुलीसाठी कॉल केला, बरोबर आहे, तिला स्थळ पाहिजे म्हणून. मग ज्या भावाच्या पत्रिकेत जर डायव्होर्स असेल तर काय कारण नसताना या मुलीचा डायव्होर्स होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला 10वीला गणितामध्ये 100पैकी 100 मार्क पडले आणि इंग्लिशमध्ये 10 मार्क पडले, नापास होणारच. बरोबर आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या व्यक्तीवर लग्न करणार ती पत्रिका व्यवहारासाठी चांगली असेल ना, ते कोणाशीही करा. गुणमेलन काय काय संबंधच नाहीये. मी असं कधीच करत नाही. पत्रिका चांगल्या डोळे झाकून लग्न करा म्हणून सांगतो मी. माझ्या समोरची जी पत्रिका चांगली असणं गरजेचे आहे. अनेक वेळा असं होतं की माझा क्लायंटच्या पत्रिका घटस्फोटाची पत्रिका असते. त्यावेळी म्हणतो बाबा तू पहिलं घटस्फोटाची पत्रिका, तुझीच पत्रिका घटस्फोटाची आहे. पहिले इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पर्सेंटेज लेवल अप करू आणि चांगली पर्सेंटेज असल्या मुलीवर लग्न करू. याला क्युम्युलेटिव्ह मॅच होऊन सक्सेस व्हायला काय हरकत नाही. हे ओव्हरऑल तुमच्या लॉजिकल आणि एक्सपिरियन्स वरच सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. याच बंद करा. या मुलाला बिनधास्त लग्न करा. काही काळजी करायची गरज नाही. नक्कीच. तर प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा या विषयासंदर्भातले काही प्रश्न असतील तर आम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की संपर्क करा आणि तुमचे प्रश्न विचारा. तुम्हाला नक्कीच पंडितजींकडून योग्य ते मार्गदर्शन मिळेल. पंडितजी, पुढच्या प्रश्नाकडे मी वळते की घटस्फोटाची केस चालू असताना पुढे जर आपल्याला कंटिन्यू करायचं असेल तर याबद्दल मला वाटतं खूप महत्वाचा विषय, अतिशय महत्वाचा आहे. माझ्याकडं दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार नॉर्मली हे मी पुण्याच्या ऑफिसला, भांडारगडला ऑफिस त्या ठिकाणी असतो आणि 2 गुरुवार मुंबईच्या वाशीला ऑफिस तिथं मी असतो. तर मुद्दा काय की आणि आता अशी गोष्ट काल मागच्या 1 महिनाभरापूर्वीची गोष्ट आहे.
माझे क्लायंट आलं, त्यांचा जो भाऊ आहे तो US ला आहे, तो MS झालेला आहे, लग्न झाले, सून पण MS झालेली आहे, दोघेही जॉब करत होते, एकाने जॉब सोडला आणि दुसरा त्यांच्या पती पत्नी वादविवाद चालू झाले दोघांचे पण. त्यांना 3 वर्षाचा मुलगा पण आहे. आता कंडिशन अशी झाली की ती इतकं वादविवाद झाले की त्या मुलीला थोडासा काळाग पडला, काय फर्निचरला लागून वगैरे, आणि त्यानंतर ती मुलीनं पोलीस कंप्लेंट, US सारख्या ठिकाणी पोलीस कंप्लेंट केली तर खूप हार्श असते, त्या मुलीला बाजूला ठेवायला लागलं. त्यानंतर गव्हर्नमेंटनं असं न्याय दिला की 70% मुलीकडे 30% मुलाकडे ती राहील. तो मुलगा त्या मुलावर अतिशय प्रेम करतो. तर ही केस चालवता काय करायला पाहिजे? तर म्हटलं बाबा, या मुलीच्या पत्रिकेत प्रॉब्लेम नाही, तुझ्या भावाच्या पत्रिकेत घटस्फोटाची पत्रिका आहे. तर फायनल डिसिजन घेतलं, ती मुलाची पत्रिका आहे, त्या मुलाची पत्रिका बघू, त्या मुलाच्या पत्रिकेत आई वडिलांचं सुख आहे की नाही. लगेच कळलं की मुलाच्या फक्त वडिलांचं सुखच नाहीये. मुद्दा काय, ज्योतिषावरनं सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. कुणाची केस चालू असेल किंवा घरी मुलीला परत आणायचं की नाही, किंवा मुलांना परत त्या मुलीवर विचार करायचा की नाही, मुलीला त्या मुलाबद्दल विचार करायचा की नाही. अनेक वेळा पेरेंट्सचा खूप मोठा इन्फ्लुएन्स असतो. आई बसूनच, आता जे मी सांगितलं US ना, त्यांची आईच कॉल करत होती, डायपर कोणी बदलला, तू बदललं का, ते बदलला, हे सगळं माझ्याकडे व्यवस्थित त्यांनी सांगितलं की अनेक वेळा मुलीची आई त्या ठिकाणी इंटरफेअरन्स करते आणि वादविवाद चालतो. अनेक वेळा मुलाची आई पण मुलाला इन्फ्लुएन्स आणते आणि तो प्रॉब्लेम. त्या पती पत्नींचं लग्न झालंय, त्या ठिकाणी त्यांचं फ्रीडम जाऊ दे, त्यांचा जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर हा एक ज्वलंत मुद्दा झालेला आहे आताच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यांचा संसार त्यांना करू दे आणि भांडणं वादविवाद झालं तर तुम्ही एकत्र सोडवायचा प्रयत्न करा. तर अनेक वेळा अशा घटस्फोटाचे जे काय चालू असलेले केसेस, काय करायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, नाही जायला पाहिजे, पुढे त्या पत्रिके माणसांमध्ये प्रॉब्लेम आहे का तुमच्याच पत्रिकेत प्रॉब्लेम आहे, दॅट वे टू फाइंड आउट, यू हॅव टू टेक अ डिसिजन की नक्की आपल्या लाईफमध्ये काय करायचंय. ओके, दॅट डिपेंड्स अपॉन होरोस्कोप बैठलं तर ते कळतं. नक्कीच. मला वाटतं पंडितजी, अशाच काहींचा एक प्रश्न येतोय आपल्याकडे. आशिष ढवळे बोलतायत मुंबईहून. आशिषजी बोला, प्रश्न विचारा. पंडितजी नमस्कार. नमस्कार, बोला. मी आशिष ढवळे बोलतोय मुंबईहून. बोला. माझा पुतण्या आहे प्रतीक ढवळे. तो आउट ऑफ इंडिया असतो जॉब करिता. तर त्याचा जन्म तारीख आहे 16/12/1991. जन्मवेळ आहे सकाळी 8 वाजता. जन्म ठिकाण आहे कोल्हापूर. तर त्याच्या लग्नाचं काय, त्याचं लग्नाविषयी विचारायचं. कोल्हापूर ना? हो, कोल्हापूर. आता बघा, आता मी म्हटलं होतं हीच घटस्फोटाची पत्रिका, राहुकेतूची पोषण, मंगळ आणि रवी एकत्र आहे, अंगारवर रागीट आहे व्यक्ती हा, आणि घटस्फोटाची पत्रिका आहे. म्हणजे लग्नाची पत्रिका किती % सक्सेसफुल आहे? मी म्हणू शकतो 30% सक्सेसफुल आहे माणसाची पत्रिका आहे. तर मला एक सांगा, ह्याचं लग्न किंवा घटस्फोट असं किंवा असं काय झालेलं नाही ना? सगळं आतापर्यंत सगळं ओके आहे ना? नाही सर, घटस्फोट झालाय त्याचा डिसेंबरमध्ये. डिसेंबरमध्ये. आता हा पॉइंट बघा, या व्यक्तीचा घटस्फोट झालेला आहे हे प्रत्येक दिसतंय. आता ह्याच्या पुढे ज्या माणसाशी ते लग्न करणार त्या मुलीबरोबर त्या मुलीची पत्रिका मॅरिटल पॉइंट ऑफ व्ह्यू चांगली पॉझिटिव्ह असणं गरजेचे आहे. तर मी आता इथून उपाय देतो. आता काय, माझे बरेच 50% आउट ऑफ इंडियाच आहेत. ते जेव्हा त्या ठिकाणी असतात तेव्हा ते काय उपाय करू शकत नाही. आई वडील येऊन किंवा बाकी गोष्टी करून ते आपण उपाय करून ह्याचं पर्सेंटेज फीजचं कसं 50-55% वाढवता येईल. त्याबरोबर हा मुलगा रागीट आहे, तर शांत स्वभावाची, प्रेमानं वागणारी, वादविवाद न करणारी, संतान सुख असलेली आणि सांभाळून घेणारी, एकत्रित कुटुंबात किंवा कौटुंबिक जीवनाची आवड असलेली अशा मुलीवर लग्न करणं गरजेचं आहे. आणि हे लक्षात घ्या, हे पत्रिका बघितल्या वेळेला लगेच कळतं की मुलगा कसा आहे किंवा मुलगी कशा. मला माझ्यासमोर क्लायंट बसतात ना, मी काही बोलू देत नाही त्यांना. डायरेक्ट मी त्या व्यक्तीवर सगळं डिटेल सांगतो, कुठला आजार आहे, काय आहे, कसा आहे, शिक्षण काय सगळं सांगतो. मग त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांना तुम्ही काय विचारणार, पहिलं मला बोलू दे, नंतर मी काय असेल ते मी तुमच्याशी बोलतो. तर त्यावेळेला ते क्लिअर होतं. म्हणून हे पूर्ण इव्हॅल्युएशन करून लग्न करा, मग काय प्रॉब्लेम येणार नाही. तर या मुलाचे घटस्फोटाची पत्रिका परत घटस्फोट होऊ नये म्हणून मला भेटा येऊन मग मी सांगतो काय करायचं ते. नक्कीच. जसं आपण आशिषजींचे प्रश्न ऐकले, सुप्रियाजी यांचे प्रश्न ऐकले, अशाच काहींना अडचणी होत्या पंडितजी, आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. अशा काहींच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूयात. नमस्ते, माझे नाव माधुरी सचिन ठाकरे. मी 2016 मध्ये पंडित शिव कुमार यांच्याकडे आली होती. माझ्या आणि माझ्या हस्बंडचं लव्ह मॅरेज आहे. त्याच्यामध्ये आम्हाला
थोडे अडथळा आलेले, ज्याच्यामध्ये मला कडक मंगळ होतं आणि त्यांना मंगळ नव्हतं. त्याच्यामध्ये लग्न करायचं की नाही करायचं भरपूर ब्राह्मणांनी आम्हाला असं सूचित केलं, म्हणजे सजेशन दिलं की तुम्ही लग्न करू नका. बट जेव्हा आम्ही शिवकुमार यांच्याकडे आले, पंडित शिवकुमार यांच्याकडे आले, त्यांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलं की तुम्ही लग्न करू शकता. कडक मंगळ जरी असला तरी आमच्या कुंडली त्यांनी मॅच वगैरे केल्या, बघितल्या आणि योग्य तो निर्णय आम्हाला त्यांनी दिला. आणि आता आम्ही 2016 मध्येच लग्न झालं आमचं, आणि आता आमचं व्यवस्थित म्हणजे लग्नाचं जे काय आहे लाईफ ती व्यवस्थित खूप चांगली आहे. आम्हाला एक छोटा लहान मुलगा पण आहे आणि आता खूप चांगला आहे आमचं. जर कोणाला असं लग्नासाठी किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये अडथळे असतील, काही समस्या असेल, तर तुम्ही पंडित शिवकुमार यांच्याकडे येऊन मार्गदर्शन घेऊ शकता. हाय, माझं नाव श्रुती किशोर दौंड. मी अहमदनगरची आहे. 8 वर्षापूर्वी माझ्या दीदीला लग्नामध्ये अडचणी आल्या, त्यामुळे तिने सरांना भेट दिली. सरांनी तिला उपाय दिले आणि तिने उपाय केले. त्यानंतर तिचं लग्नही जमलं आणि ती सध्या नॉर्वेमध्ये सेटल आहे. ती आणि जिजू दोघंही नॉर्वेला जॉब करतात आणि त्यांना एक छान छोटं बाळ सुद्धा आहे. त्यानंतर मला डिग्रीनंतर जॉबमध्ये अडीअडचणी आल्या. माझ्या दीदीने मला सरांकडे येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी सरांना भेट दिली. सरांनी मला काय उपाय दिले करायला. मीही ते उपाय नियमितपणे केले. मंगळदान केले. आम्ही अंगठी पण घेतली होती. त्यानंतर 6 महिन्याच्या आधीच मला जॉब लागला आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सरांचा 6 महिन्यामध्ये फरक पडतोच. सगळ्यांना जर कुणाला जॉबमध्ये लग्नामध्ये काही अडीअडचणी येत असेल तर नक्कीच सरांना भेटते. नक्कीच. तुम्हाला सुद्धा असे काही प्रश्न असतील, या विषयासंदर्भातले प्रश्न असतील, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. पंडितजी तुमच्या समस्येचं योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला नक्की करून देतील. या कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा TV9 मराठी. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे गुणमिलनानंतरही घटस्फोट का, आणि मार्गदर्शन करतायत पंडित शिवकुमार श्री. लगेचच विषयाला सुरुवात करूया. पंडितजी, जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण म्हटलं की घटस्फोटाची नेमकी कारणं काय आहेत, कशामुळे होतात, नंतर लग्न होऊ शकतं का. आता अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की चांगले गुण जुळून सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं संतती होत नाही आणि यामुळे घटस्फोट होतात. आणि दुसरं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की घटस्फोटानंतर पुन्हा लग्न होणं शक्य असतं, कारण ते सोपं आहे का, याबाबत तुम्ही काय सांगू शकता. महत्वाचं आहे हे. सेकंड क्वेश्चनचं फर्स्ट आन्सर देतो मी. घटस्फोटानंतर लग्न होतं का, पत्रिका बघितलं तर कळतं होतं की नाही होत. मोस्ट प्रॉब्ली 100 मध्ये 10% असं असतं की होण्याची पॉसिबिलिटी आहे, नसते. 90% पॉसिबिलिटी असते, पण लोक गिव्हअप करून टाकतात. जाऊ दे, एवढा त्रास झाला, सगळा त्रास झाला, ह्याच्या पुढच्या जीवनामध्ये मला असाच त्रास होणार, मग लग्न करून तर काय उपयोग आहे. पॉइंट काय, तुमचा प्रॉब्लेम नाही आहे, समोरचा अबनॉर्मल किंवा विचित्र माणूस भेटल्यामुळे तुम्हाला जे काय पॅनिकनेस आलाय तो प्रत्येक व्यक्ती येतो असं नाही आहे ना. सो दॅट यू हॅव टू चेक की नक्की काय आहे. लग्न होणं हे वयाची मर्यादा पण नाही आहे, असं म्हणत नाही 30 वर्ष, 35, 40, 45, 50. मागच्या 2 महिन्यातच 47 आणि 43 वर्षाच्या व्यक्तींची लग्न पण मी सांगितल्याप्रमाणे झालेली आहेत. 55 आणि 60 वर्षाच्या लोकांची पण लग्न झालेत. प्रायोरिटी लक्षात ठेवा, लग्न झाल्यानंतर सुद्धा ॲट द एज ऑफ 60-65 नंतर तर कोणतरी कंपॅनियनशिप लागतं. त्यासाठी पण लग्न करणं गरजेचं आहे. म्हणजे लग्न हा कुठल्याही स्तरात कुठल्या वयात केला जाऊ शकतो की लाईफमध्ये कोण ना कोण पुढे कंपॅनियनशिप पाहिजे म्हणून. तेव्हा अनेक लोकांचा प्रश्न असा असतो पुढे करू का नको. करताना फक्त मी एकच सांगितलं की हे सगळं बघायचं आणि मगच करायचं. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज काही करा, पण फक्त पत्रिका बघा की पुढे चांगलं चालणार आहे की नाही, मगच लग्न करा. लव्ह मॅरेजला माझा विरोध नाही आहे, कारण लव्ह मॅरेज करून पण चांगलं झालेलं आहे, अरेंज मॅरेज करून पण घटस्फोट झालेले आहे. मग दोन्हीचं कारण काय की पत्रिका बघून बेस्ट आहे का, दोघांचं कॉम्बिनेशन पर्सेंट चांगलं पडतं का, हा पॉईंट. संततीचा पॉईंट असा आहे, पत्रिका भेटल्यानंतर कळतं की पीसीओडीचा त्रास आहे की काय, संतती होणार नाही की, सगळं टेक्निकल माझा अभ्यास त्यावर आहेच आहे, कारण डॉक्टर बरेच माझे मित्र आहेत. किंवा जर जेंट्सवर बघितलं तर स्पर्म क्वांटिटी कमी जास्त होणे, मॉर्टिलिटी रेट कमी असणे काय, हे पण पत्रिका भेटल्यानंतर कळतं. संतती कधी होणार, काय काय डिसेबिलिटी आहे ते पत्रिकेवरनं कळतं. ॲज अ इंजिनियर जरी असेल तरी ज्योतिषशास्त्राचा विचार करताना टेक्निकल अनालिसिस मोस्ट इम्पॉर्टंट. ते समोरचं काही न सांगता मी सांगतो, हे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला काही सांगू नका, लगेच सांगतो कशामुळे होते ते. ओके. आणि आता मागच्या आठवड्याची गोष्ट आहे, ते पण 15-20 झाले असतील. मुलगा आले,
लग्नाचा घटस्फोटाचा चाललोय प्रयत्न, काय 3 महिने झाले, मुलगी निघून गेलेली आहे, तर काय करायचं. मुलाची पत्रिका बघितली आणि त्या पत्रिकेत मला घोळ आढळला. मला म्हटलं या त्याला म्हटलं तो नवरा बायको लग्न झालं ठीक आहे, पण पुढं काय झालं. मुलगी आणि आई आली, मुलगा आला नव्हता. तर नाही म्हटले. पहिल्यांदा काय झालं की लग्न झालं पण कुठल्याही प्रकारचं सुख मला मिळू शकलं नाही आणि चिडचिडपणा, ड्रिंक घेणे हे प्रकार एवढे वाढले. तर डॉक्टरला तुम्ही जाऊन दाखवलं का? हो, डॉक्टरला दाखवलं. ते म्हटले या व्यक्तीला मुलं होऊच शकत नाही, टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू. तर या ज्या गोष्टी आहेत एक्स्ट्रीम एंडच्या असतील तर त्या कळू शकतात. जसं डॉक्टर सांगतात तसं ज्योतिषशास्त्र पॉईंट ऑफ कळतात. त्या पद्धतीनं पुढे जाणं गरजेचं आहे. पुढं काही होण्या अगोदर आता गुडमेलन झालं नाही, मुलं होणार नाही तर थोतांडच आहे, ह्याचं होऊ शकत नाही. मी म्हणतो प्रोबॅबिलिटी इज इम्पॉर्टंट. तर गुडमेलन झालेलं आहे, ओके, आणि फॉर एक्झाम्पल तुमचं जे गुणमेलनामध्ये गुण जुळतात, एक नाडी दोष आहे. असे 100च्या 100 कपलमध्ये जर 70-80 लोकांना मुलं झाले नाही तर वेगळे. आता 100 मध्ये 4 लोकांना मुलं नाही झाले म्हणजे गुण असं होऊ शकत नाही. प्रोबॅबिलिटी इज इम्पॉर्टंट. त्या प्रोबॅबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू ॲब्सोल्युटली चुकीचा आहे. तर गुणमेलनाचा पॉईंट हा आजचा सब्जेक्ट आहे आपला. आणि त्याबरोबर हे संतती न होण्यामुळे पण घटस्फोट पुढे होऊ शकतो. पण हे रिझन इज इम्पॉर्टंट. दॅट वी हॅव टू फाइंड आउट की काय रिझन आहे आणि पुढे त्याला काही दुरुस्त करता येऊ शकतं की नाही, हा मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्यावर पुढे आपण पत्रिका बोर्ड डिसिजन घेऊ शकतो. नक्कीच. मला वाटतं पंडितजी आज तुम्ही खूप छान पद्धतीने हे सांगून दिलं की गुणमिलनानंतरही घटस्फोट का होतात किंवा नेमकी घटस्फोट होण्याची कारणं काय आहेत, नंतर जुळवाजुळव आपण कशा पद्धतीनं करू शकतो. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. थँक्यू. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.